जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्धेकर पुनश्च एकदा आपला सर्वांचा प्रभाग क्रमांक 15च्या विकास प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत. ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की आपण इथे उपस्थित सर्व उमेदवारांना परखण्याकरिता आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. नेमक्या आपल्या उमेदवार कशा प्रकारे आपल्या प्रभागाचा विकास करणार हे आपण ऐकणार आहोत आणि यानंतर आपण मतदान कोणाला करायला पाहिजे ह्याबाबतीत आपण निर्णय आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण जे आहे माजी नगरसेवक जे होते त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया. काय वाटतं भाजप कुठल्या प्रकारचा विकास आपण या प्रभागासाठी करणार आहात आणि तो कसा असेल? सर्वप्रथम तर मी आपला परिचय देऊन आपल्याला मी अवगत करायसाठी इकडे उभा आहो. माझं नाव डॉक्टर सुनील चरणसिंग चावरे आहे आणि मी MBBS ग्रॅज्युएट आहे आणि माझा MD फिजिओलॉजीमध्ये माझा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि मी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयामध्ये मी ॲज ए गेस्ट लेक्चरर ॲज ए असिस्टंट प्रोफेसर मी इकडे कार्यरत आहे. आठवड्यातून 2-3 वेळा मी तिकडे ॲज ए गेस्ट लेक्चर जातो आणि मागच्या अनेक काळापासून मी आचार्य विनोबा भावेची जे रक्तपेढी आहेत त्याच्यामध्ये मी ॲज ए इन्चार्ज मी तिकडे कार्यरत होतो. सध्याची परिस्थिती मी आता निवडणूकच्या रिंगणामध्ये आल्या असून मी तिकडे आता सध्या नाही आहे. तो भारतीय जनता पार्टी याच्या वतीने आपल्या पूर्ण वर्धा शहरामध्ये तुम्ही जसं पाहू शकताय की 2014पासून जे भारतीय जनता पार्टीची सरकार या महाराष्ट्रात आली त्याच्यानंतर वर्धेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या रूपाने पहिला वर्धेमध्ये भाजपाचा आमदार भेटला. ते त्या रूपाने आपल्याला जितका तुम्ही ज्या रोडवर रस्त्यावर जिथे आपण आहे तिकडे तुम्हाला सौंदर्यीकरणाचा विकास आणि तुम्हाला जितके म्हणजे स्मार्ट आपल्याला एक वर्धा घडवायचा आहे यासाठी आपण सगळं भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभा असलेला पूर्ण जनसामान्य हे पंकज भाऊ यांच्या माध्यमातून आपण काम करत आहे. जसं माझी आई श्रीमती राधा चरणसिंग चावरे हे मागील 2016पासून ते आज 21पर्यंत नगरसेविका होती. त्या काळात आपण गौरक्षण वार्ड या परिसरामध्ये बहुतेक पूर्ण काम आम्ही कंप्लीट केलेलं आहे. सौंदर्यीकरणाचे रस्ते, पेविंग ब्लॉक, सरकारी शौचालय होता त्या जागेवर एक चांगला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले बाल उद्यानची निर्मिती केली. त्याच्यानंतर काँग्रेस काय वाटतं आतापर्यंत आपल्याकडे सुद्धा जो आहे एक दांडगा अनुभव आहे आणि आपल्या आईसुद्धा जे आहे नगराध्यक्ष पदसुद्धा भूषवलेलं आहे. काय वाटतं आपण आपल्या प्रभागात काय विकास केला आणि प्रभाग 15च्या नागरिकांसाठी काय देणार आहात? सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतोय. मी नितीन रामकृष्ण कुत्तरमारे. मी तंत्रशिक्षित असून मागील 20 वर्षापासून मला समाजसेवेची अत्यंत मनापासून आतुरतेने गोडी आहे आणि ती मी जोरकसपणे कुठलाही प्रकारचा कंटाळा न करता आजपर्यंत अविरत करीत आहो. बऱ्याचशा नागरिकांचा माझा वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क आलेला आहे आणि त्यांच्या ज्या ठिकाणी ज्या क्षणी ज्या प्रकारच्या अडचणी असल्यास त्या अडचणीवरती मात करण्याकरिता मी कुठल्याही क्षणाचा दिवस असो, रात्र असो, ऊन असो, वादळ असो, पाऊस असो, कुठलाही तमा न बाळगता मी त्यांच्या प्रत्येक कामासाठी तत्परतेने तिथे उपस्थित राहून त्यांच्या प्रत्येक समस्येचं निवारण केलेले आहे. तसेच मागील 2 पंचवार्षिक सत्रामध्ये माझ्या मातोश्री माजी नगराध्यक्षा त्रिवेणीताई कुत्तरमारे यासुद्धा वर्धा नगरपालिकेला नगरसेविका, स्टँडिंग मेंबर, सभापती तथा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. माझ्या मातोश्री नगराध्यक्ष ज्यावेळेस नगरपालिकेला होत्या त्यावेळेससुद्धा वर्धा शहराचा भरघोस विकास केलेला आहे. त्यामध्ये फुलफेलमध्ये जो एक पाण्याचा बिकट प्रश्न होता त्या ठिकाणी पाण्याची समस्या निवारण करण्याकरिता एक पाण्याची टँक तिथे लावण्यात आलेली आहे
आणि त्याचा उपयोग समस्त वर्धावासियांना होत आहे. तसेच प्रभागामध्ये ज्या ज्या पद्धतीने विकास कामाची जे उणीव होती त्या प्रत्येक विकास कामाला माझ्या आई नगरसेविका असतानासुद्धा परिसरातला एकही रोड, एकही गल्ली, एकही नाली आणि जे गार्डन वगैरेच्या ज्या आमच्या याच्यामध्ये बापटवाडी आणि गोटेवाडीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये आईंचा सहभाग राहिलेला आहे. माझं नाव भारती निलेश खोंड. सर्वप्रथम मी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या कार्याची आणि प्रभागाविषयी बोलणार आहे. गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही येथील नगरसेवक आहे. माजी नगरसेवक निलेश बबनराव खोंड यांच्या नेतृत्वात आम्ही यावेळेस उमेदवार आहोत. माझ्या वार्डातील आम्ही PSC सेंटर केलं, तिथे रोज 35 ते 40 पेशंट असतात. माझ्या वार्डातील बापटवाडी आहे, राठी लेआउट आहे, गोटेवाडी आहे, तिथे प्रशिष्ट असे आम्ही उद्यान तयार केले. तिथे रोज सकाळी मॉर्निंग वॉक करून बऱ्याचशा लेडीज जातात, त्याचा उपयोग त्यांना होतो. आणि गेल्या 20 वर्षात मी आमच्या प्रभागासाठी तुम्ही पाहत आहे प्रत्येक नाल्या, रोड असे सुसज्ज असा मी माझा प्रभाग तयार केलेला आहे. येणाऱ्या कार्यकालामध्ये मी मुलांसाठी क्रीडांगणे तयार करणार आहे. यामध्ये मुलांसाठी मी स्केटिंग करणार आहेत. आणखी त्यांच्या जे सुप्त गुण आहे ते दडलेले, यासाठी आम्ही विकासमय कार्य करणार आहोत. आपल्या अंगणवाडीमध्ये आम्ही 20x30 हॉल तयार करणार आहोत. कोणाकडे प्रोग्राम असले तर तिथे आपण 20-25 असे आपले रोजचे येणारे पाहुणे यांचे आपण म्हणजे ते राहू शकले पाहिजेत. नंतर आम्ही PSCला आम्ही येणार नर्सिंगसाठी, डॉक्टरसाठी तिथे कम्प्युटराईज असा एक हॉल तयार करणार आहोत. माझ्या विकासातील कामे लोकांना माहीत आहे आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे, माझ्या मिस्टरांवरती विश्वास आहे आणि आमची गड्या येणार आहे. हे आम्हाला आमचे नियोजन आहे आणि आम्ही नक्की विजयी होणार आहोत. आपण एक अपक्ष उमेदवार आहात. काय वाटतं, जर आपल्याला ही संधी मिळते आहे तर आपण कशा प्रकारचा विकास जो आहे प्रभाग क्रमांक 15 यांना देणार? माझं नाव प्रशांत उर्फ सुनीत गौतमराव कांबळे. मी प्रभाग 15मधनं उमेदवारी दाखल केलेली अपेक्षा म्हणून. ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, त्या विरोधात ही माझी उमेदवारी आहे. आजही तुम्ही राठी गार्डन बघा, हे आपलं लेआउट राठी लेआउट किंवा गोटेवाडीतलं गार्डन बघा, जशानं तसंच आहे. तिथे काहीच नाही, निव्वळ कुत्रे, मांजरं आणि सांडपाण्याची सुद्धा अशी अव्यवस्था झालेली आहे. परिवर्तन कॉलनीच्या मागच्या बाजूला बघा, तिथे नेहमी नाल्या तुडुंब भरलेल्या असतात. कुठलाही प्रकारचा विकास झालेला नाही. जर विकास झाला असता तर तुम्ही इथे आले नसते आणि हा प्रश्न केला नसता. तुम्ही आज सांगा, बापटवाडीमध्ये लोकांनी बहिष्कार टाकलेला आहे. का टाकलेला आहे? निवडणुकीवर. कारण की तिथे पाणी पोहोचून नाही राहिलं, शुद्ध पाणी. हा त्यांचा प्रश्न आहे आणि याच्यासाठीच माझी जनतेची उमेदवारी आहे. आणि हा प्रचंड भ्रष्टाचार जो आहे, जो जर मी नगरसेवक झालो तर तो बाहेर काढील, ही माझी ग्वाही आहे. आणि माझी उमेदवारी ही आहे, ही लोकांनी ठरवलेली आहे. आणि मी जर निवडून आलो तर सर्वप्रथम जो गार्डन आहे, ज्यामध्ये खेळणे आहे, पण ते खेळणे तुटलेले आहे. आणि जो आहे राठी लेआउटचा, तिथे काहीच नाही झालेलं आहे. आणि गोटेवाडीमध्ये सुद्धा गार्डन खाली पडलेलं आहे, निव्वळ डब्बा आणलेला आहे तिथे. आता इलेक्शनच्या तोंडावर कशासाठी, तर ते दाखवासाठी की वाचनाला आहे, पण एकही विद्यार्थी तिथं नाही आहे. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी जर आलो तर खरंच ते अतिशय सुंदर बनवून दाखवीन, हा माझा विश्वास आहे. आणि हे जनतेने दिलेली उमेदवारी आहे, ती माझी प्रत्यक्षात आणून दाखवील. प्रचंड भ्रष्टाचार, सत्ताविरोध. तुम्ही म्हणता नगराध्यक्ष असताना एवढे कामं झाले. तुम्ही प्रभागात कसं वाटून घेतलेलं होतं. जर एखाद्या व्यक्तीने विचारला की इकडे कामं करा, तर तो म्हणतो नाही, आम्ही वाटून घेतलेलं, आम्ही तिकडे नाही येऊ शकत. तर तो व्यक्ती मग नाराज होतो आणि तिथेच तुम्ही मते मागायला जातात. हा कुठला विकास आहे तुमचा? म्हणजे हा दुजाभावानं पार्सलिटी आहे याच्यात. त्याच्याविरुद्ध माझा हा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून हा जनतेची उमेदवारी. नक्कीच पक्षपात केल्याचा जे आरोप आहे यांनी केलेला आहे. काय वाटतं, महिला उमेदवार काँग्रेसच्या काय विकास करणार आहात आपण आपल्या प्रभागासाठी? सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व जे नागरिक आहे त्यांना माझा सप्रेम नमस्कार असणार आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही एक नारा लावायचा आहे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. तुम्ही सर्व इथे जे नागरिक जमलेले आहे, सर्व सुज्ञ आहात, सर्व सुशिक्षित आहात, शिक्षितसुद्धा आहात. माझा फक्त एक प्रश्न राहणार आहे, माझ्या मागे ना कोणत्या मिस्टरची परंपरा आहे न घरच्या लोकांची परंपरा आहे. मी नव्याने या रणांगणात उतरलेली आहे. आपण सर्व इथे जे उपस्थित नागरिक आहात, हा सर्व नागरिकांचा मला सहयोग असणं खूप गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा ही प्रभाग क्रमांक 15
मधून मी ही उमेदवारी लढत आहे आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी मित्र आहे मी त्यांनाही निवेदन करू इच्छिते की जेव्हा तुम्ही पदावर येता तेव्हा तुम्ही सर्व लोकांना सांगता आम्ही हे करू ते करू, आम्ही जे नाही ते करायचं असतं ते सुद्धा करू असं म्हणता आणि 5 वर्ष त्यांच्या घरी जाऊन सुद्धा पाहत नाही. आणि त्यांच्यावर माझा आक्षेप आहे, माझ्या घराच्या मागे असलेली नाली पाणी सडत राहते पण कोणीच येऊन पाहत नाही. त्या आधी जी बांधलेली नाली होती ती अगदी सुशिक्षित सुरळीत होती पण आता ती नाही. ती माझी तक्रार सगळ्यात पहिले. दुसरी तक्रार, आमच्या एरियामध्ये लायब्ररी महत्त्वाची होती. पडेगा इंडिया तब बढ़ेगा इंडिया, पण पडणार कुठून? लायब्ररी नाही आहे. आम्हाला आवश्यक ती लायब्ररी पाहिजे होती, ती सानेवाडीमध्ये चक्क कुलूप कोंडून असते. मग त्या लायब्ररीचा उपयोग काय? आमचे जे लेकरं आहे ते जोपर्यंत कंबर दुखत नाही, पाठा लागत नाही तोपर्यंत खुर्चीवर बसतात आणि ते बसण्यासाठी त्यांना आडवी नाक्यावर लायब्ररीत जावं लागते. आई वडिलांना रोजचे 100 रुपये द्यावं लागते 2 दिवसाच्या आड पेट्रोलसाठी. ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण बेरोजगार तेव्हाच उत्पन्न होणार जर तुम्ही रोजगार त्यांना उपलब्ध करून देणार नाही. आणि रोजगारचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे. आज मुलांनी अभ्यास केला पाहिजे आणि नोकरी संपादन केली पाहिजे आणि ती आमच्याकडे नाही. तर त्यामुळे लायब्ररी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपल्याकडे जे म्हटल्यावर आरोप झालेले आहेत की आता जो आहे विकास झाले नाही. काय वाटतं घड्याळ? परत मी प्रफुल्ल संभाजी पेटकर. मी पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक लढत आहे आणि पण अनेक वर्षापासून मी समाजकार्यात सहभागी आहे. मी पॅन्थर चौक मित्र परिवाराचा अध्यक्ष आहे आणि गौरक्षण वार्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा मागील 2 वर्षापासून अध्यक्ष आहे. तर या संघटनेद्वारे पॅन्थर चौक मित्र परिवार संघटनेद्वारे आम्ही शवपेटी, गरिबांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत, त्यानंतर गरिबाच्या घरी मरण झाल्यानंतर त्यांना काड्याचे किंवा जेवणाचे पैसे पुरवणे अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी करतो. आणि गौरक्षणचा 2 वर्षापासून अध्यक्ष असून मी 2 लाखाच्या वस्तू उत्सव समितीसाठी विकत घेतलेल्या आहे. मी 50 वर्षापासून बघून प्रभागासाठी काय करणार दादा? मला संधी जर दिली परिसरातील नागरिकांनी तर संधीचं सोनं करून दाखवील एवढी मी ग्वाही देतो. नक्कीच हे संधीचं सोनं प्रभागासाठी काय असेल, कशा प्रकारे करणार आहे आपण बघणार. काय वाटतं भाजप? आपण महिला उमेदवार आहात, महिलांसाठी काय देणार आहे प्रभाग क्रमांक 15च्या? मी सौ प्रियंका कृणाल खंगार सिव्हिल हॉस्पिटलला फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होती. मला एवढं सांगायचं आहे की बापटवाडीमध्ये गेल्या 15 वर्षापासून तिथे शुद्ध पिण्याच्या पाणीपासून लोक वंचित आहेत. आम्ही त्यांच्या वाड्यात गेलो तर लोक ते सांगतात की आज 15 वर्ष झाले आम्हाला पिण्याच्या पाणीची व्यवस्थाच नाही, आम्ही मतदान करणार नाही. पण मी त्यांना समजावून सांगितलं की जे काम 15 वर्षात नाही झाले ते एकदा मला चान्स द्या. आपला पालकमंत्री आहे, आपण त्यांच्या मार्गदर्शनास 6 महिन्याच्या आत आपण ते काम पूर्ण करू ही मी ग्वाही देते. आणि आपल्या वाड्यामध्ये मी सानेवाडी, गोटेवाडी, बापटवाडी इथे उद्याने आहेत. ते उद्यानांची व्यवस्था एवढी बिकट करून ठेवलेली आहे की तिथे खूप सारा गवत वाढलेला आहे. तिथे पाय ठेवायची सुद्धा इच्छा होत नाही. आता 15 वर्षात नाही केलं तर आता काय करणार तुम्ही? मी एवढी ग्वाही देते की एकदा मला संधी द्या, चान्स द्या, एक तरुण सुशिक्षित व्यक्तीला चान्स द्या एवढी ग्वाही देते. आणि आमच्या हिंदानगरमध्ये सरकारी संडास त्याच्यावर अजून तोडगाच निघालेला नाही. किती वर्षापासून हगणदारी गाव मुक्त झालेला आहे, प्रत्येक घरोघरी संडास आहे, तरी पण तिथे सरकारी संडासाची व्यवस्था अजून झालेली नाही आहे. वाटल्यास तिथे छोट्याशा अंगणवाडीमध्ये मुलं खेळतात पण तिथे एक अंगणवाडीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगते की एकदा संधी द्या, मी तुमच्या सगळ्या कामामध्ये सक्षम राहीन. आजपर्यंत आम्ही काम करत आलोय आणि करत राहू. नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही अर्ध्या रात्री सगळ्यांच्या मदतीस धावत आहोत, ते नेहमीप्रमाणे धावत राहू एवढी ग्वाही देते. आणि एकदा संधी द्या. नमस्कार. आपण म्हणताय की सत्ताधारी होते आणि आपण विकास केलाय. एकांचं म्हणणं आहे की आपल्या अद्याप जे आहे बापटवाडीपर्यंत पाणीच पोहोचलेलं नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की सध्या ज्या शिक्षणाच्या ज्या सुखसुविधा लायब्ररी जी उपलब्ध करून दिल्या त्याला ताला लागलेले आहे. काय वाटतं जो आतापर्यंत जो काही तुम्ही विकास केला हा केवळ कागदावरच होता का?
हे बघा, हे विरोधक आहे, विरोधांकडे कार्य नाही आहे, काहीतरी टिपाटिपणी करायचे सत्तेधाऱ्या म्हणजे नगरसेवक आहेत. आपण गोटेवाडी आणि बापटवाडीमध्ये एक AC वातानुकूल इथे लायब्ररी तयार केली आहे, त्यामध्ये आपण 2 बचत गटांना दिले आहे, तिथे ॲडमिशन सुरू आहे. हा प्रश्न झाला आपला लायब्ररीचा. नंतर आपण बापटवाडी सगळ्यांनी म्हटलं की पाणी पुरवठा, आपल्याला जर बापटवाडीत पाणी पुरवठा द्यायचा नसता तर आपण तिथे नळ कनेक्शन नसते दिले, पाईपलाईन नसती टाकली. काही आपण अमृत उद्यान आहे मधून पाईपलाईन टाकले, काही क्रिटिकल प्रॉब्लेम आहे ते पाणी आपण नाही पोहोचू शकत. अद्याप अमृत योजना चालू झालेलीच नाही आहे सर. रामनगरमध्ये थोडा प्रॉब्लेम होता, त्यामुळे तर आम्ही आता येणाऱ्या कार्यकालामध्ये तिथं सर्वात आधी पाणी पुरवठा स्वच्छ. आणि जे उद्यान म्हणत आहेत, उद्यानाची अशी काही अवस्था आहे नाही, यांच्याकडे काही कार्य नाही आहे, यांना फक्त टिपाटिपणी करायचं आहे, बाकी काही विषय नाही आहेत. कार्यावर बोला ना तुम्ही. तुमचं म्हणणं आहे की काम केलेलं आहे, खोटं बोलतायत. अरे अक्षरशः खोटं बोलतात. त्यांचं म्हणणं आहे की अद्याप जे काही विकास झालेला आहे, अक्षरशः खेळण्यांचे जे तुटलेले अवस्था आहे. काय म्हणाल तुम्ही काँग्रेस? सर, खोटं बोलणं तेवढंच कठीण आहे जेवढं खरं बोलणं. माझा हा इथला जो बोलण्याचा विषय हा संपला की माझ्यासोबत एक 15-50 इथे जे प्रतिनिधी असेल त्यांनी माझ्यासोबत चालावं, ती लायब्ररी बघावी आणि त्या लायब्ररीमध्ये आतमध्ये काय आहे हे जाऊन बघावं. आणि माझे विरोधी पक्षनेते जे म्हणत आहे की त्यांना काही कामधंदे नाही आहे म्हणून ते असे विरोधी बोलत आहे. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते, कामधंदे यासाठी नाही आहे कारण 15 वर्षापासून कामं तुम्हीच करून राहिले, सत्ता तुमच्याच जवळ आहे. मग आम्हाला अधिकार नाही आहे का? सत्तेवर यायचा अधिकार नाही आहे? तुमच्या नवऱ्याला, नंतर तुमच्या बायकांना 5 वर्ष गेले की तुमच्या मुलांना. मग ही रीत परंपरा तुम्ही आतापर्यंत चालवलीच की नाही? मग माझा असा उद्देश आहे तुम्हाला बोलण्याचा, आम्हालाही संधी द्या. नवीन लोकांनी संधी केव्हा घ्यायची? काय विकास करणार आहात तुम्ही जर नगरसेविका झाल्या तर? मला ही जर नगरसेवक म्हणून जर उपलब्धी करून दिली तर मी सर्वांना ग्वाही देते. मी वचन देणार नाही पण ग्वाही देते. 100% पण नाही म्हणणार, कारण की मला माहीत आहे मी जर 100% बोलली तर 5 वर्षांनी पुन्हा तुमची आणि माझी गाठ भेट इथेच होणार आहे. बरोबर आहे? पण मी तुम्हाला वचन देणार आहे की मी जर नगरसेविका म्हणून निवडून आली तर माझं असं ठरलेलं आहे 2 महिन्याच्या काठी प्रत्येक 30 तारखेला मी बाबासाहेब आंबेडकर जे आमचा पुतळा आहे तिथे सामान्य जनतासोबत एक मीटिंग नक्की घेत जाईल, जे आजपर्यंत कोणत्याच नेत्यांनी केले नाही. इथे उभे असलेल्या कोणत्याच उमेदवारांनी केले नाही. दरबार घेणार म्हणजे तुम्ही? बिलकुल जनता दरबार घेणार, प्रभाग दरबार घेणार. आणि त्या प्रभागामध्ये 15 या क्रमांकामध्ये बापटवाडी, साणेवाडी, गोटेवाडी, हिंदनगर जो पण आमचा एरिया येणार त्यांनी कोणीही तिथे येऊ शकता, आपले सामान्य प्रश्न मांडू शकता आणि मी तिथे हजर राहील. आणि नाही झालं तर 5 वर्षांनी भेट गाठ माझी आणि तुमची. नक्कीच याच्यामध्ये बदल घडेल. आपण सुद्धा सत्ता भोगलेली आहे मागच्या 5 वर्षांमध्ये. त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे सगळे आरोप आपल्याला सुद्धा तितकेच लागू होतात. काय वाटतं, विकास झालाय की नाही झालाय? मागील 15-20 वर्षापासून मी जेव्हापासून हे समाजकार्यामध्ये आलो तेव्हापासून मी बघत होतो की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची अवस्था इतकी बिकट होती की त्या पुतळ्यामध्ये माल्यार्पण करण्यासाठी एक साधी सीडीची अवस्था झाली नाही होती. आपण दरवर्षी वर्गणी इकट्ठा करतो तरीही कोणत्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये काही झाला नाही होता. तर मी स्वतः तिकडे एक सीडीची व्यवस्था करून दिली नगरपालिकेकडून. त्याच्यानंतर मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार हे पालकमंत्री होते, त्यांच्याकडून मी एक वैशिष्ट्यपूर्ण निधी मंजूर करून तिकडे 35 लाख रुपयाची सौंदर्यीकरणाचे काम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे करून दिली. असा पुतळा पूर्ण वर्धा शहरात असा झालेला नाही आहे जिथे रोषणाई आहे. पूर्ण ग्रेनाईटची व्यवस्था केली, सगळं साफसफाई तिकडे राहते. त्याच्यानंतर माझे एक उद्दिष्ट होता की माझी आई असल्यामुळे मी तिकडे एक प्रवेशद्वार, एक तथागत स्टायलिंगचा प्रवेशद्वार तिकडे बनवून दिला. त्याच्यानंतर आमच्या प्रभागात गुरुद्वारा होता, गुरुद्वारा येथेही मी एक प्रवेशद्वार बनवून दिला. त्याच्यानंतर 2016मध्ये जेव्हा माझी आई निवडून आली तेव्हा पंकज भाऊ यांच्या सहकार्याने आम्ही वर्धा जिल्हा जे प्रमुख मार्ग आहे MDR 10मध्ये जे निधी
तिकडे संकलित राहते, त्या निधीतून शास्त्री चौक येथून तर वर्धा वायपड हे मार्ग 6 कोटी रुपयाच्या हे मार्ग इतकी बिकट अवस्था होती, हे बनवून दिली, हे पंकज भाऊच्या माध्यमातून करून दिली. त्याच्यानंतर या वार्डामध्ये जितके हायमास लाईट तुम्हाला दिसून राहिले हे सगळे हायमास लाईट पंकज भाऊच्या माध्यमातून आणि माझी आईच्या कार्यकाळात मी करून दिले. आणि मी सगळ्यांना गवाही देतो की मी आरोग्य क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात असो, प्रशासकीय असो, मला सगळी गोष्टाची जाण आहे. मी एक अनुभवी व्यक्ती आहे, सुशिक्षित व्यक्ती आहे. मला आजपर्यंत राजकारण हे फक्त रिकाम लोकांच्या होता. त्यांनी फक्त म्हणजे जो माणूस इलिटरेट आहे, जो माणूस बेरोजगार आहे, त्यांनी राजकारण करावा आणि पैसा गोळा करून आपली संपत्ती इकट्ठा करावी. पण मी स्वतः एक एज्युकेटेड पर्सन आहे आणि मी स्वतः नोकरी करून आपल्या पैशामध्ये मी आपलं समाजकारण करतो. मी आजपर्यंत आपला जितका प्रयास केला ते फक्त समाजासाठी केला. माझ्या वेळातून वेळ काढून मी प्रत्येक नागरिकांच्या मदतीसाठी मी नेहमी धावतो. त्यांच्या लग्न असो, त्यांची मयता असो, कोणत्याही प्रकारचं काम असो, मी आतापर्यंत जे केलं याच्यानंतर काय करणार आहात तुम्ही हे सांगा. याच्यानंतर माझा एकच धोरण आहे की आपल्या वार्डामध्ये नागरिकांसाठी एक प्रॉपर लायब्ररी झाली पाहिजे. आपल्या वार्डामध्ये प्रॉपर जागा नाही होती म्हणून ते झाली नाही. आणि आता आपल्या वार्डामध्ये जे आता लायब्ररी सुरू आहे ते जाणून बुजून कुलूप लावून तिकडचे स्थानिक लोकांनी बंद केली आहे. ज्यांच्याकडे अथॉरिटी आहे त्या लोकांनी बंद केली. प्रभाग क्रमांक 12 लायब्ररी ही माझ्या हिशोबाने नगरपालिकेची असेल की यांनी स्वतः बनवली आहे? लायब्ररी हे नगरपालिकाची होती. मग याला ताबा कसा काय घेतला या लोकांनी? पंकज भाऊच्या माध्यमातून हे लायब्ररी बनलेली होती. पण लायब्ररी बनल्यानंतर तिकडचे जे पूर्वचे अधिकारी होते, जे पूर्वचे नगरसेवक होते, त्यांनी कुलपाची चाबी आपल्या खिशामध्ये ठेवली. हे त्यांची मालकीची नाही आहे, हे लोकांसाठी उघडली पाहिजे, 24 तास उघडली पाहिजे. आम्ही जेव्हाही तिकडे जातो ते कुलूप लागून असते. आणि बापटवाडीचा प्रश्न सांगतो मी तुम्हाला. मागील 15 वर्षांपासून तिकडे पाणी नाही आहे. माझ्या प्रभागात मी तुम्हाला सांगतो, माझ्या प्रभागात पण अशीच गोष्ट होती. मी स्वतःवर इंजिनियरसोबत मी भांडून ते मी रोडच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकली आणि पाईपलाईनची व्यवस्था केली. पाईपलाईन पाणीची व्यवस्था रामनगरमध्ये अडकलेली नाही आहे, मानसिकतेमध्ये अडकलेली आहे. तुम्ही एक 10-20 लाखाची अण्णाभाऊ साठे सुधार योजनामध्ये कोटी रुपये येते आणि आपल्या दलित वस्तीसाठी कोट्या रुपये येते. तिथे आपण एक छोटीशी पाणीची टंकी बांधली तर ते 50 लोकांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते. पण इकडचे पूर्व नगरसेवकांनी काहीच काम नाही केला. ते बापटवाडीचा उद्यान पहा, गोटेवाडीचा उद्यान पहा, त्याची अवस्था इतकी बिकट होती की मी स्वतः JCB लावून तिकडे पूर्ण साफसफाई करून घेतली. नक्कीच जबाबदार कोण? पाणी न पोचण्याकरिता सर्वात मोठं या ठिकाणी जबाबदार प्रशासन आहे. प्रशासनाकडे मागील 3 ते 5 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करीत आहेत. त्याच्यामध्ये बापटवाडीचे सर्व काही सभासद वारंवार, आणि एवढंच नाही, हा तर पाण्याचा प्रश्न आहे. हा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी एका विशिष्ट नगरसेवकाच्या प्रभागामधून पॅरलल पाईपलाईनचं जे आमचं एक प्लॅन आहे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इस्टिमेट झालेलं आहे. आणि मागील 2 महिन्यापूर्वी आमच्या इथे बापटवाडीमध्ये अभ्यासिकेच्या उद्घाटनासाठी आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री येऊन गेले. त्यांनीसुद्धा आम्ही तो प्रश्न त्यांच्याकडे रेटून धरलेला होता. सर्वांनी डेलिगेशन निवेदन दिलेलं होतं. त्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये MGP आणि संबंधित BNCच्या कर्मचाऱ्यांसोबत मीटिंग लावतो हे आश्वासन दिलं. आणि येत्या 2 महिन्यात तुमचा पाण्याचा प्रश्न निकाली काढतो हे आश्वासन देऊनसुद्धा आमच्या बापटवाडी निवासियांना पाण्याचा प्रश्न या लोकांनी निकाली काढून दिलेला नाही. आणि याच कारणास्तव बापटवाडी, त्याच ठिकाणी बापटवाडीचेच नागरिक नाही, माझ्या जरी घरी जर एखाद्या पाईपलाईनच्या अडचणीसाठी प्रशासन दोषी असेल, त्याच्यामध्ये पालकमंत्री या ठिकाणी आपल्याला सहयोग करत नसेल, तर मी सुद्धा माझ्या निवास ठिकाणी बहिष्कार वोटिंगवरती टाकण्याचा माझासुद्धा मानस बनू शकतो. या गोष्टीला दुमत नाही. आणि राहिला विषय तिथल्या अभ्यासिका आणि गार्डन, हाच जर प्रोग्राम आपण गार्डनमध्ये घेतला असता तर सर्व नागरिकांना बघता आला असता की गार्डनची पोझिशन काय आहे. इथे गालबोट लावण्यासाठी फक्त विरोधकांवरती विरोधी भाष्य करणे,
कारण की त्या गार्डनची देखभाल, त्या गार्डनमध्ये जी साफसफाई आहे ती नियमित होऊन राहिलेली आहे. गोटेवाडीमध्ये सुद्धा नियमितपणे साफसफाई चालू आहे. आतलं थोडंसं वर्क पेंडिंग आहे, या गोष्टीसाठी मी सहमत आहे. त्याचप्रकारे त्या परिसरामध्ये जे लाईटिंगची व्यवस्था होती तो एकदम शेवटला परिसर आहे आणि तिथून ग्रामपंचायतची हद्द सुरू होते आणि दोन्ही लोकांचा विचार करून आपण त्या दोन्ही रोडला जसे ग्रामपंचायतचे पथदिवे लागलेले आहेत तसेच आपण नगरपालिकेच्या सुद्धा पथदिवे शेवटपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि नव्याने काय करणार आहात तुम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून? विकासाच्या दृष्टिकोनातून मी जे स्थानिक कामं आहेत ते करून ठेवलेले आहेत. त्यामध्ये मला महिला सक्षमीकरणासाठी प्राथमिकता घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कसा मला एक चालना देता येईल आणि परिसरामध्ये एक चांगला जो आपला शेड म्हणतो जिथे आपल्याला समाजाचे कार्य करण्यासाठी एक खूप मोठी संधी मिळेल, जिथे आपल्याला कोणालाही किराया वगैरे द्यायचा प्रसंग येणार नाही, असा एक शेड उभारणी करून त्या ठिकाणी प्रत्येक समुदायाचे कार्यक्रम, मग तो कोणी एका धार्मिक समुदायाचा नसून सर्व प्रभागवासियांना त्या शेडचा लाभ मिळेल, त्या सभागृहाचा लाभ मिळेल, हा एक माझं स्वप्न आहे. आणि भविष्यामध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे इंद्रनगरचा एक शौचालय जशाचा तसा आहे, तो शौचालय परिसरातील 100% जो स्लम एरिया असल्यामुळे, दलित वस्ती असल्यामुळे तिथे संडासाची व्यवस्था घरोघरी नव्हती, आता ती शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे. अद्यापपर्यंत शौचालय मुक्त काय म्हणता येईल आपण, हागणदारी मुक्त झालेला नाही आहे का आपला परिसर हागणदारी मुक्त व्हायचा होता. आता शेवटले जे 2-3 संडास बाकी होते ते सुद्धा या योजनेच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहेत आणि डिस्मेंटलिंगसाठी आपण नगरपालिकेला पाठपुरावा करून त्या ठिकाणी एक अभ्यासिका, गार्डन आणि एक शेड अशा 3 याची निर्मिती करणार आहोत. नक्कीच. काय वाटतं भाजप, आपल्या परिसरातील प्रश्न आहे आणि जवळपास मला वाटतं तुम्ही दोन्ही उमेदवार जवळपासच राहतात, काय वाटतं यांनी जे म्हटलेलं आहे या सर्व गोष्टी कित्येक खऱ्या आणि काय तुम्ही बदल करणार त्यांच्या व्यतिरिक्त? आपल्या वाड्यामध्ये काही नगरसेवक तर 9 वर्ष झाले आमच्या वाड्यात चेहरा पण नाही दाखवलेला आहे. 9 वर्ष चेहरा नाही दाखवलेला आहे आणि आता मत मागायसाठी आलेले आहे. आणि ते लोकांपर्यंत विचारून घ्या की आपल्या एरियामध्ये कधी आले होते 9 वर्षाच्या आत. 9 वर्ष आमच्या एरियामध्ये नगरसेवकांनी काही चेहरा पण नाही दाखवलेला आहे. आणि रोड, नाल्या, गट्टू यांचं काम सगळेच करतात. रोड चांगले असून फोडून परत करतात, पण स्मार्ट भाजपनेच केलं आहे ना. हां, तर ते करतात, पण स्मार्ट सिटी कशी बनेल याच्याकडे माझं पूर्ण लक्ष केंद्रित करणार. नक्कीच. काय वाटतं आपल्याला राष्ट्रवादी? माझा कत्तीवर नाही करणीवर विश्वास आहे, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. एकदा संधी दिल्यावर मी चांगल्यारित्या त्याला पार पाडी अशी मी ग्वाही देतो. नक्कीच. संधी मिळेल नाही मिळेल हे नागरिक ठरवतील. काय वाटतं, जर आपल्याला अपक्ष म्हणून संधी मिळेल तर आपण विकासाच्या दृष्टिकोनातून काय करणार? हे एकाच थालीचे चट्टे बट्टे, यांनी जेवढं सांगितलं तेवढं केलेलं नाही आहे. विकास केला असता तर आज आम्ही इथे उभे नसतो. 15 वर्षात तुम्ही बघा, नालीवरचे झाकणं तुटलेले आहे आणि सांडपाण्याची समस्या आहे. मी जर निवडून आलो तर सर्वप्रथम शिक्षण आणि आरोग्य, एकही विद्यार्थी शिक्षणाविना राहू देणार नाही. कारण की जो आमच्या इकडे परिवर्तन कॉलनी आहे तिथे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. तिथे लायब्ररी आहे, ती काही कोण्या एकाच्या पैशाची, तिथे जनतेच्या पैशाची, टॅक्सपेअरच्या पैशाची आहे. त्या लायब्ररीला व्यवस्थित करून तिथं सर्व विद्यार्थी, आमच्या आता ताई म्हणाल्या होत्या की तिथे ॲडमिशन, लायब्ररीत ॲडमिशन नसते, ती फ्री असते. कुणी या तिथे शिका बसा. त्याच्यामुळं त्या ॲडमिशनचा कुठलाही प्रश्न नाही. कारण की तुम्ही लायब्ररीज नाही खोलून राहिली तर ॲडमिशन कुठून द्याल, विद्यार्थी कुठून शिकेल? तुम्ही विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका. आणि हे रोड, नाली हे भाऊ नगरसेवकाचं कामच आहे. 15 वर्षात हेच आणि भ्रष्टाचार, दुसरं काय आहे? एकी झाली का चट्टेपट्टे, मी हे करतो मी ते करतो, करायचं कुणी काहीच नाही. हे दाखवा, एक रोड 3 वेळा करायचा. बापटवाडीच्या समोरचा रोड बघा 3 वेळा झाला आणि शेवटी त्याच्यावर डांबरीकरण करायला लागलं. एवढा प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. नाल्या बघा, नाल्यावरचे झाकण तुटलेले आहे. एवढा प्रचंड भ्रष्टाचार. तर याच्या आपण जर निवडून आला तर हा भ्रष्टाचार उघडकीस करणार का? बिलकुल 100% भ्रष्टाचार उघडकीस आणेल आणि ज्यांनी केला त्यांना तुरुंगाची हवा दाखविली, एवढी मी ग्वाही देतो माझ्यासाठी. नक्कीच. बहुजन समाज पार्टीचे आपण उमेदवार आलेले आहात. उमेदवार नाही आहे, वा, अभिनंदन. याचा अर्थ नागरिक बघून घ्या कोणते उमेदवार काय करतायत, कुठे लक्ष आहे, नागरिकांच्या समस्या मांडू शकतात नाही मांडू शकत.
या सर्व बाबींमध्ये आतापर्यंत यांनी जे काही प्रश्न मांडलेत आता थेट आपण आपल्यापर्यंत येणार आहोत. काय वाटतं आपल्याकडे यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत किंवा जे सॉल्व्ह करण्याचे जे काही आश्वासनं दिलेले आहेत? आमच्या वार्डामध्ये सगळेच कामं झालेले आहे. गजूभाऊ खोंड यांच्या नेतृत्वामध्ये 40 घरकुल मंजूर झाले, बाल उद्यान झाले, दवाखाना झाला आहे, सगळे कामं झाले आहे. नाल्यावर नाली रोड वगैरे सगळेच कामं टोटली केली आहे, चांगल्या पद्धतीने केलेली आहे. चांगल्या पद्धतीने कार्य झालेलं आहे. काय वाटतं आणखी तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रभागात काय विकास झाला आहे का? आमच्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे आणि आम्ही गजूभाऊ खोंड यांच्या पाठीमागे आहोत आणि तेच निवडून येतील. गजूभाऊच निवडून येणार, पण गजूभाऊ उभे नाही असं मला वाटतंय. गजूभाऊ म्हणजे आमच्या भारतीताई. अच्छा, ते म्हणा, तेच म्हणून कन्फ्युजन झालं. काय वाटतं तुम्हाला? अच्छा बोला. आमच्या इकडे आमच्या हिंदनगर परिसरामध्ये सर्व कामं बरोबर झालेली आहे आणि जे काही उमेदवार आहे यांनी फक्त बाल उद्यान हेच सांगितलं आहे, पण असं कोणी एकही उमेदवारांनी म्हटलं नाही का आम्ही रोडच्या बाजूनं झाडं लावू, त्याचं सौंदर्यीकरण करू, हे काम करायला पाहिजे. त्यानं ते बाल उद्यान काय फक्त. अगदी बरोबर. जो नैसर्गिक दृष्ट्या जर तुम्ही म्हणताय की वृक्षकर सर्व नागरिक भरतायत आणि वृक्षारोपण सुद्धा झालेलं पाहिजे, पण आता तुमच्या माहितीसाठी सांगतो वृक्षारोपणाच्या नावावर मोठ्या प्रमाणात जे आहे कर तर भरला, आपण वृक्ष किती लागले आपण हे यांना थेट विचारू. नाव सांगू का माझं? काय नाव काय सांगायला लागतं? प्रश्न सांगा फक्त. मी का म्हटलं मागील 15 वर्षापासून जे बी वार्ड मेंबर वगैरे निवडून आलेले आहे ते कधीच आमच्या इकडे येणार नाही. आले नाही. आले 15 वर्षापासून. 15 निवडणूक तर 9 वर्ष झाली जी. अरे मी सांगतो आता माझं वय तर 65 वर्ष आहे, तर 65 वर्षापासून मी कहाणी सांगू का? कम से कम 15 वर्ष. कोणते नगरसेवक होते? ते काळे वगैरे होते अगोदर. काळे? हां, जमाना झाला जी त्याले. घ्या पुढं बोला. काय वाटतं तुम्हाला? काय समस्या आपल्या प्रभागात? जो व्यक्ती चांगलं काम करेल तो येणार. जो व्यक्ती चांगलं काम करेल तो व्यक्ती येणार. काय वाटतं आणखी काय समस्या आपल्या प्रभागात? आमच्या प्रभागाला म्हणल्या गेलं की दलित वस्ती आहे, त्यामुळे तो सरकारी संडास आहे. आमच्या म्हणल्यात एवढे पैसेवाले लोक आहे का त्याची काही हद्द नाही. सगळ्यांच्या घरी संडास आहे, तो संडास बिन फुकट पडलेला आहे. तिथं कोणीही जात नाही आणि त्याची एकदा हालत जाऊन ह्या कॅमेऱ्यात दाखवा. त्या संडासाची काही गरजच नाही आहे, तरी तो आणून ठेवलेला आहे. आम्हाला त्या संडासाची गरज त्याच्या जागी आहे. कोणाला खेळासाठी पार्क बनवला हे किती वर्षापासून म्हणून राहिलो, पण तो आजपर्यंत झाला नाही आहे. त्याच्या जागी बिनकामाचे कितीतरी वस्तू झाल्या आहेत. काय वाटतं याला जबाबदार कोण? जबाबदार कोण म्हणू शकतो? जबाबदार तेच आहे जे आमचे उमेदवार होते ज्यांना चुनून आणलं गेलं होतं, पण ते इकडं ना तिकडं इकडं म्हणून आमचं कामच नाही निघालं. ते काय वाटतं काय प्रश्न आहे? बोला. जनतेला सध्या नवीन चेहऱ्याची अपेक्षा आहे. जुने फार झालेले आहे, सगळे गडगंजपती बनून बसलेले आहे. सगळ्यांचा कल असतो भ्रष्टाचाराच्याकडे. आता नवीन संधी हवी आहे आम्हाला चपल चापल गोष्टी नाही पाहिजे, नवीन चेहरे पाहिजे. दोन्ही चेहरे नवीनच येणार. दोन्ही चेहरे नवीन येतील. काय अपेक्षा आहेत, काय मागण्या काय आहे तुमच्या? आता शिक्षणाची जी सुविधा आहे जनरली आता लायब्ररीची आता पूर्ववत स्थिती चालू झालेली आहे गोटेवाडीमध्ये, पण आता ॲडमिशन आणि ते मुबलक सुविधा आहे म्हणजे जसे वॉशरूम ज्या जनतेने आतापर्यंत त्या वॉशरूमसाठी ॲडमिशन करायला लागेल. लायब्ररीमध्ये जे अभ्यासक आहे त्यांना वॉशरूमसाठी जे सुविधा आहे ना ती नाही आहे अवेलेबल, तर त्यांना आता बाहेर जायला लागते आहे म्हणून ती सुविधा आता पूर्ववत स्थितीत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची ॲडमिशन आता जास्त प्रमाणात झालेल्या नाही आहे. पण या लायब्ररीच्या ऐवजी सर्वच नागरिक शिक्षण कर भरतो आपण. शाळाची दुरुस्ती जर झाली तर ते जास्त बरं नाही का होणार? काय वाटतं शाळाची दुरुस्ती जे बघताय तुम्ही, शाळा कसे नागरिक आहे जे तुम्ही काय वाटतं? शाळाची जी बिकट परिस्थिती आहे, शाळाच्या परिस्थिती सुधारल्या पाहिजे की नाही पाहिजे? कितीतरी नगर परिषदेच्या शाळा बंद आहे, शिक्षणावर काही भर नाही. आणि त्या जे आहे इथे आपण गांधी विद्यालय पाहतो,
महात्मा गांधी विद्यालय, तिथे हा नुसते ॲटो लाईन तिथे उभी असते आणि नगर परिषदेचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जो भ्रष्टाचार झाला आहे, ही इलेक्शन नगर परिषदेचा आहे, पण जो भ्रष्टाचार झाला भूमिगत गटाराच्या अंतर्गत, ते 105 करोड रुपये कुठे ते भूमिगत झाले, त्याचा प्रश्न ह्या जो कोणी निवडून येईल त्यांनी त्याच्या विचारायला पाहिजे. त्याचा उपयोग काय झाला, काय नाही, आणि काय गरज होती ते भूमिगत त्याचे इनलेट कुठे आहे, आउटलेट भूमिगत गटारेचा जो प्रॉब्लेम होता तो इतका मोठा 105 करोड ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आले. पण ते भूमिगत गटारे त्याच्यामुळे जे रस्त्यावर तुम्हाला ते दिसत आहे ना, एक अशी चपटी आहे आणि ते गोल राऊंड, त्याच्यामुळं कितीतरी ॲक्सिडेंट, स्टेशन रोडच पाहून घ्या. आणि इतका मोठा प्रकार, आणि म्हणजे टॅक्सचे पैसे आपल्या जनतेचे, आणि ते सगळे पैसे असे भूमिगत झाले. त्याचं इनलेट कुठे आहे, आउटलेट कुठे आहे, हे कोणी सांगू शकतं का? काय झालं त्या भूमिगत गटाराचा? म्हणजे नुसतं 105 करोड रुपये आले, त्याच्यातले आपल्याला 10% कसे मिळतील, हे मागील नगरसेवकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते पैसे खाल्लेले आहे. आणि त्याचा हिशोब ह्या जनतेला नक्कीच मिळायला पाहिजे. आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना, चांगले शिक्षित लोक गेले पाहिजे. असा भ्रष्टाचार होता कामा नये. आणि आता खूप आहे आपल्या ह्याच्यातही, तर इथून कोणी जो निवडून जाईल त्या शिक्षित व्यक्तीने हा प्रश्न विचारायला पाहिजे, ही माझी मागणी आहे. ज्यावेळेस भूमिगत गटार योजना सुरू होती आणि हा तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार होता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या नगरसेवकांना अप्रोच नाही केलं का की याच्यावर तुम्ही काहीतरी अंकुश लावलं पाहिजे? आता याच्याबद्दल मी बोलतो. ते भूमिगत गटारे आमच्या एरियात ते दुसऱ्या टप्प्यात येणार आहे म्हणून ते तिकडच्याच बाजूला झाले आणि दुसऱ्या टप्प्यात होता, पण त्यांची योजनाच इतकी फसली. 6 इंचीचे पाईप टाकले सगळ्या त्या आपण सांडपाणी वर्धेचे लोक तिथे आंघोळ करतात, त्या केस बायांचे त्याच्यात तिथे जातात. ते खरंच 6 इंचाच्या पाईपमधून निघेल का हो? विचार करण्यासारखी आहे. काय भूमिगत काय कुठे आहे, कुठे पाणी चाललं? पाणी मुरत आहे नुसतं नगर परिषदेत आणि पर्सेंटेजमध्ये पाणी मुरत आहे, बाकी काय या गटारात काही अर्थ नाही आहे. नेमके कमिशन खोरीचे हे आरोप कुणावर, नगरसेवकांवर की त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षावर? मी तर बाजूच्या वार्डातला आहे, पण तरीसुद्धा इथले आता एक महत्त्वाचं बघितलं तर रस्त्याची लाईन, नाली. आता भाऊनी जसं म्हटलं की सगळीकडे नालीवर हे नाही आहे, प्लॅटफॉर्म नाही आहे. आता उभे जे आहे ते प्लॅटफॉर्मच आहे ॲक्च्युली. आणि अशी गोष्ट आहे की काम तर होणारच आहे. आता मोदी पण आहे, आता तर मोदींनाही शिवाय देऊन राहिले लोक. काम तर करत आहे ना, हळूहळू होईल. एकाच वेळेस सगळं काम होणार आहे असं शक्य नाही असं मला वाटतं. पण इथे थेट नागरिकांचं मत आहे की भ्रष्टाचार होत आहे आणि कमिशन खोरीचं वातावरण मोठ्या प्रमाणावर आहे. काय वाटतं तुम्हाला, कमिशन खोरी होत आहे का? असं वगैरे काय आहे नाही आहे. आतापर्यंत जर नाही आहे तर एवढे लोक हे आरोप जे लावतात हे खोटारडे आहे का? ते तर काही सांगता नाही येईल मला. अच्छा, आतापर्यंत नाही आहे ना, अचानक सांगताना येतं बरं काम आलेलं आहे. काय वाटतंय? नक्कीच. आता त्या उमेदवाराला का बोलून फायदा, संपत आलं. काय वाटतंय? सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे आउटलेटचा, पाण्याचा. आपण जिथे उभे आहोत ते तुम्ही बघितलं की पूर्ण वर्धा शहराचं पाणी आपल्या एरियामध्ये येतं. आणि या एरियामध्ये फक्त एकच नाला आहे जिथे पाणी जातं आणि तिथे तोही खूप लहान झालेला आहे. आमची मागणी इतकी आहे की राठी लेआउटमध्ये 2 जर पॅरलल नाल्या टाकल्या तर इथे पाणी साचणार नाही, लोकांच्या घरात पाणी शिरणार नाही. इतकी खबरदारी यांनी घेतली पाहिजे. कारण खूप वर्षापासून आम्ही पाहतोय की पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आउटलेट नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की जितका विकास झाला आहे हे सत्ताधारी पक्षामुळेच झाला आहे. सत्ताधारी पक्षावर कमिशन खोरीचे आरोप होत आहेत, त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? कमिशन आहे तर सर्वांनी बोलवलं पाहिजे, त्याच्यावर आवाज उचलला पाहिजे. सत्ताधारी आज आपण डेव्हलपमेंट पाहतो हे फक्त आपल्या आमदारामुळे, खासदारामुळे इतकं झालेलं आहे. प्रश्न हा आहे की जर खासदाराचे लोक आले, पार्टीचे लोक आले तर ते विकास नक्कीच करतील. नक्कीच विकास करेल, पण कमिशन खोरीवर कोण बोलला होता? आधी लपू नका ना, बोला ना पुढे या. काय वाटते कमिशन खोरी आहे का नाही आहे? बोला. सगळीकडेच कमिशन खोरी आहे.
असा कोणताच हे नाही आहे का जो कमिशन खात नाही म्हणून. सगळेच कमिशन खातात आणि सगळेच हे करतात. काय वाटतं आता इथे जेवढे चेहरे आहे याच्यापैकी कोण वाटतं तुम्हाला त्याच्यावर जे आहे याच्यापैकी जर निवडून दिलं जो भ्रष्टाचारावर अंकुश लावेल? मी ते सांगू शकत नाही, कारण की कोण निवडून येईल हे जनता ठरवेल. मी सांगू शकत नाही का कोण निवडून येईल वा म्हणून. जर इथे आलेल्या लोकांनी सुद्धा जर परत भ्रष्टाचार केला तर त्याच्यावर आपण काय करणार? मागच्या रेजिममध्ये भारतीय जनता पक्षाचे जे तुम्ही म्हणता, भारतीय जनता पक्षाच्या मुळंच इथे विकास झाला, पंकज भाऊ मुळंच झाला. पण मागच्या वेळेस इथे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक नव्हता. त्याचा कमिशनखोरीचा आरोप त्यांच्यावर लावा. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर लावू नका, कारण भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगरसेवक इथे नव्हता या प्रभागात. हे 5 करोड रुपयांची जी भुयारी गटर योजना झाली, त्या भुयारी गटर योजनेसाठी 600 कोटी रुपयांचे रोड भाजपने फोडले असं नागरिकांचं मत. यावर काय म्हणणार तुम्ही? 600 कोटी जे बोलले असं त्यांचं म्हणणं आहे, हे खोटं म्हणणं आहे. हे पूर्ण वर्धा बघताय की 600 कोटी रुपयाचे रस्ते फुटले आहेत, लोक पडतायत. काय म्हणणं आहे तुमचं यावर? वर्ध्याचा नगरसेवक हा आमच्या प्रभागाबद्दल बोलतो मी. आमच्या प्रभागाबद्दल नगरसेवक हा विरोधी पक्षाचा होता. नगरसेवकच जबाबदार आहेत असं नाही. संपूर्ण शहरामध्ये जे काही निर्णय घेण्यात आले त्याच्यामध्ये त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचा सुद्धा तेवढाच हिस्सा होता. काय म्हणाल? का बरं उशीर? तुम्ही मेसेज केला, मी येऊन गेलो इथे. असं शक्यच नाही सर ना. मेसेज दाखवतं किती वाजता आहे ठरते तर. काय वाटतं बोला आपलं 2 मत. मी 24 घंटे या वाड्यामध्येच राहतो. माझं इथं समोरच शॉप आहे आणि विकास म्हणजे काही रोड हा काही विकास नाही आहे. आम्ही बाबासाहेबांचे विचाराचे लोक आहे. आम्हाला ह्या वाड्यातला एज्युकेशनल डेव्हलपमेंट करायचा आहे. त्यांना एवढं सबल बनायचं आहे का ते आपल्या घराच्या समोरचा रोड बनवतील. त्यांना एवढा श्रीमंत बनवायचा आहे. नक्कीच ते नागरिकच स्वतःचे घराच्या समोरचे रस्ते बनवतील असं त्यांचं मत आहे. काय वाटतं? महिला काही समस्या आहे का आपल्या परिसरामध्ये? मी या वार्डात म्हणजे नागरिक आहे. मी माझ्या वार्डामध्ये समस्या भरपूर आहेत आणि त्या आता जे भावी पिढीतून जो कोणी येईल त्यांच्याकडून मी हेच अपेक्षा करेल की त्यांनी म्हणजे वार्डाची सुधारणा करून सगळं जे नाले आहे, सडक आहे, जे बेवारस कुत्रे आहे त्यांना सांभाळ म्हणजे त्यांचे विल्हेवाट लावण्याची सोय करावी. मी एवढीच अपेक्षा करते. कोणी त्यांना जो कोणी येईल त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मी त्यांच्याप्रती पॉझिटिव्ह आहे. थँक्यू. नक्कीच. काय वाटतं आपल्याला? आणखी महिला बोला. हॅलो, मी मंदा नागले. आपण जर आता सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला शिक्षणाची जास्त गरज आहे. तर ज्या आता जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडलेल्या आहे, जर तिथे ग्रामीण भागातील जे मुलं असतात जे त्यांचे आईवडील शेतावर जातात ते मुलं शिक्षणासाठी कुठे जाणार आहे? मग तुमची मुलं कुठे शिकतात? माझी मुलं तर इथेच शिकत आहे. पण शाळेत कोणत्या शाळेत शिकतात? इंग्लिश शाळेमध्ये. पण माझा हा एक प्रश्न आहे की जे जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागातले जे मुलं आहेत तर ते मुलं त्यांचे आईवडील शेतावर जातात, त्यांचे मुलं ते जिल्हा परिषद शाळेमध्ये नेऊन सोडून देतात. तर मग त्यांच्याकडे पैसा नसेल तर त्यांची मुलं म्हणजे अशिक्षित राहतील, ते वंचित राहतील शिक्षणापासून. तर याच्यासाठी काहीतरी सरकारने उपाययोजना करायला पाहिजे, कारण सर्वसाधारण लोकांचा पैसा कुठून येणार आहे? ते शेतमजुरी करून पैसा तर आणू शकत नाही. काय वाटतं? मी प्रभाग क्रमांक 15मध्ये राहते. माझ्या एरियामध्ये संडासचा खूप प्रॉब्लेम आहे. संडास पाहिजे, स्लेम एरिया आहे हे आपण मान्य करतो, पण तो व्यवस्थित ठेवला पाहिजे. असं वाटलं नाही पाहिजे की दुसऱ्या एरियातनं आपल्या एरियामध्ये लोक आले तर काय तुमचा एरिया घाणेरड आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. स्वच्छता, कोणतंही काम करताना स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छता राखलीच पाहिजे. आज 30 वर्ष होत आहे अंगणवाडी आमच्या एरियामध्ये अंगणवाडी आहे नाही. अगदी छोट्याशा रूममध्ये अंगणवाडी आहे. सगळ्यात शिक्षणाचा जो विचार करत आहे सुरुवात तिथूनच होते, कारण गरोदर महिला श्रीमंत नाही पण सर्वसाधारण महिला ही अंगणवाडीमधूनच आपलं नियोजन करते आपल्या पूर्ण 9 महिन्याचं. नक्कीच. आपल्याला काय वाटतं? काय बापटवाडी संदर्भात बोला बोला. पाटील मागील 10 वर्षापासून सत्ताधारी या नगर परिषदेचं कोण आहे हे जनतेनं ठरवावं.
जनतेला जर माहितीत नसेल तर मी सांगू इच्छितो की BJPची सरकार, नगराध्यक्ष BJPचा, आणि मागील 4 वर्षापासून निवडणुका का होऊ नाही दिल्या, त्याचं जे आता कमिशनचा विषय तुम्ही बोलले होते, तर कसं आहे माहीत आहे काय, प्रशासक द्यायचा, नगराध्यक्ष माजी द्यायचा, आमदार द्यायचे, सगळं द्यायचं. मग जे लोक इकडं नगरसेवक म्हणून जरी राहिले त्याला निधी उपलब्ध करून दिला का? माझा पहिला प्रश्न. बापटवाडीच्या लोकांना मागील 10 वर्षामध्ये पाणी काऊन नाही भेटलं? माझा दुसरा प्रश्न. जर तुम्ही सांगता की आम्ही शहराचं आलबेल केलं, बापटवाडीच्या शेवटच्या टोकाले पाणी काऊन नाही? फक्त नळं, त्याच्या घरांपर्यंत नाली आपलं ते निळी अशी नळी सोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही, म्हणून त्या लोकांनी बहिष्कार केलेला आहे. तर माझं सत्ताधाऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही 2 महिन्याचा जो अल्टिमेटम दिला, 10 वर्ष तुमच्याकडेच होते, त्याच्यानंतर प्रशासक बसल्यावर तुम्हाला कुणाचीच गरज नव्हती. मंत्रालय तुमचं, पालकमंत्री तुमचे, आमदार तुमचा, भाग तुमचा, नगरसेवक तुमचा, मग सर्व तुमचं असताना प्रशासन पण तुमचंच होतं ना. मग ती जी लाईन आहे, ती लाईनीचं पाणी त्या शेवटच्या टोकाले काऊन नाही पोचलं? हा प्रश्न आहे सत्ताधाऱ्यांना. नक्कीच सत्ताधाऱ्यांमध्ये जे आहे भाजप आणि राष्ट्रवादी, काय वाटतं त्यांचे जे आतापर्यंत आरोप प्रत्यारोप जे काही झाले, नागरिकांचे थेट प्रश्न आहे की तुमच्या प्रभागामध्ये संडासाचा मोठा विषय आहे आणि बापटवाडीचा विषय मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. काय वाटतं अद्यापपर्यंत हा प्रश्न सुटला का नाही? संडासा संदर्भात बोलायचं झालं तर त्या परिसरामध्ये आत्ता शेवटल्या टोकावर आलेले आहेत, कारण की तिकडे बऱ्याच घरी संडास नव्हते आणि योजनेच्या माध्यमातून आता सर्वांना संडास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यानंतर संडासच्या डिस्मेंटलिंगसाठी आम्ही प्रशासन असल्यामुळे CO साहेबांपर्यंत सूचना केलेल्या आहे. त्या ठिकाणी एक अंगणवाडी आणि एक सुसज्ज गार्डन आणि एक शेड, ज्या ठिकाणी आपण समाज मंदिर, समाज भवन असं म्हणू शकतो, त्याचंसुद्धा आपण त्या ठिकाणी सामोर्चासाठी हे दिलेलं आहे. आणि संडासाच्या स्वच्छतेसाठी स्पेशल पर डे स्वच्छता करण्यासाठी एक माणूस त्या ठिकाणी अविरत आहे आणि तो बाहेरून बघणाऱ्यांना खरंच दिसणार नाही, पण आतमध्ये साफसफाई सुरळीत आहे आणि परिसरामध्ये कुठेही घनकचरा जमा करण्याची अरेंजमेंट नाही आहे. शैक्षणिकदृष्ट्या जे आहे सर्वसामान्य माणसं जे आहे त्यांचं म्हणणं आहे की जे शिक्षण कर भरतोय, पण अद्यावत जे आहे सध्या परिस्थितीमध्ये आपण जे बघतोय शाळा बंद परिस्थितीमध्ये दिसतात आहे शासकीय. काय वाटतं या सुरू झाल्या पाहिजे का? आणि ह्या बंद जर आहे तर त्याच्या मागचं कारण काय? नक्की सुरू झाल्या पाहिजेत आणि वर्धातच नाही, प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही आता IAS IPS अधिकारी आहेत हे सर्व नगरपालिका, म्युन्सिपल कौन्सिल, जिल्हा परिषद, पंचायत समिती या शाळेतूनच शिक्षण घेतलेले अधिकारी आहेत. आणि भविष्यामध्ये गरज याच्यासाठी आहे की या शाळा बंद करण्याचा घाट हा शासनाने मांडलेला आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचा विचार केला तर मॅक्सिमम दरवर्षी शेकडो शाळा बंद करण्याचा घाट राहतो. याच्यामध्ये खूप मोठी भूमिका खाजगीकरणाच्या दिशेने आहेत, ज्यामध्ये खाजगी संस्थेच्या शाळांना फायदा देण्यासाठी सत्ताधारी जे आहेत ते लोक स्वतःचा कल त्या दिशेने. आपण या शैक्षणिक दृष्टिकोनाला लोकांना जे आहे सक्षम बनवण्यासाठी आपण काय करणार? यासाठी आम्ही आमच्या परिसरामध्ये एक सुसज्ज नगरपालिकेच्या माध्यमातून कॉन्व्हेंटच्या रूपामध्ये जिथे चांगल्या पद्धतीचे शिक्षण प्रणाली राबवता येईल अशा शाळा निर्माण करून त्या ठिकाणाहून मुलांना घडवण्याची सुरुवात करू. नगराध्यक्षपदासाठी आपले जे उमेदवार आहेत का बरं प्रबळ आहेत आणि त्यांना का निवडून द्यावं? सर पुन्हा प्रश्न करा. नगराध्यक्षासाठी जे आपले उमेदवार आहेत त्यांना का निवडून द्यावं? जनता ही मायबाप आहे आणि जनता सुज्ञ असते आणि इथे प्रत्येक असलेला व्यक्ती सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे आणि त्यांनी जर उमेदवाराला संधी दिली तर माझी अशी मनापासून इच्छा असेल की अशाच उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. ज्यांची परंपरा सुरू आहे त्यांची परंपरा तुम्ही अखंड राहू देऊ नका, त्याला खंडित करा. कारण की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कलाकारी, काही ना काही नवीन असतं. त्याला नवीन आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला एक चांगली संधी उपलब्ध करून द्या. परंपरा जर तुम्ही बंद कराल तर दुसरेही तेवढे सक्षम आहेत, तेवढ्याच पद्धतीने तळमळीने आपुलकीने काम करू शकता. आणि आजच्या समाजामध्ये जी जनता आहे, जे सत्ताधारी पक्ष आहे, माझ्या मतानुसार न पडेगा इंडिया न बडेगा इंडिया, सिर्फ खड्डे में जाएगा इंडिया, मला असंच वाटत आहे आणि हे नको आहे. आता काय वाटतं सुधीर पांगुळ्यांना का निवडून द्यावं? थोडक्यात बोला.
सुधीर पांगुळ वर्धा शहरामधला एक सुप्रख्यात चेहरा. गेल्या अनेक वर्षापासून तो व्यक्ती समाजकारणासोबत राजकारणामध्ये आहे आणि असा वर्धा शहरातला कुठलाही परिसर नाही ज्या ठिकाणी त्या व्यक्तीच्याबद्दल त्याच्या कामाची लोकांपर्यंत पावती पोचलेली नाही. आणि एक स्वच्छ चेहरा, निर्मळ चेहरा म्हणून सुधीर भाऊ पांगुळ यांना नगराध्यक्ष पदाची जबाबदारी वर्धा शहरवासियांनी खरंच द्यावी. त्याच्यामध्ये मी सुद्धा माझ्या प्रभागातून सर्वात जास्त मतदान सुधीर भाऊ पांगुळ याच्यासाठी कसं मिळेल या दिशेने प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे परिसरातील जे माझेवाले मतदार आहेत, जे माझे मातापिता मतदार राजा आहेत, त्यांनासुद्धा माझ्या वतीने एक विनंती राहील की त्यांनी मला निवडून का द्यावे. कारण की उमेदवार किंवा नगरसेवक झाल्याच्या नंतर त्याच्या मागे नुसते वार्डामधील नाल्या, गल्ली, स्वच्छता याच समस्या नाही. प्रत्येकाकडे काही ना काही अडीअडचणी येतात वेळेवर. त्या अडीअडचणीवर रात्री बिरात्री होणाऱ्या त्यांच्यावर आलेल्या संकटावर मात करण्याची ज्यांची क्षमता असेल त्याच लोकांनी या क्षेत्रामध्ये पडावे. जसे की कालचंच एक उदाहरण, आमच्या हिंदनगर परिसरामध्ये एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला. तो प्रसंग होता रात्री 11:30 वाजताच्या नंतरचा. परिसरातील काही नागरिकांचे मला फोन आले, दादा इथे एक माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आकांत करीत आहे, तुम्हाला इथे येऊन त्या माणसाला वाचवायचं आहे आणि आमची ज्या झोपमोड होऊन राहिलेली आहे त्याच्यातून निवारण करून द्यायचं आहे. मी तात्काळ त्या क्षणी पोचलो. मी नाव घेऊनही सांगू शकतो. मला फोन कोणाकोणांचे आले. मला फोन घोडेताईंचे आले, मला फोन API खान साहेबांचे आले, मला फोन आमच्या ती शाळा आहे आमच्या शेजारी एक डोळे सरांची शाळा आहे त्या परिसरातले 7 ते 8 नागरिकांचे फोन आले. मी क्षणाचाही विलंब न करता 11:30 वाजता थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि तात्काळ 112 डायल करून पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तो जो जीवघेणा हल्ला झालेला इसम होता तो प्रसंग मला माहीत नाही आहे, त्याच्यावर जीवघेणा हल्ला कोणी केलेला आहे, परंतु तो तिथे जीवाचा आतंक करत रडताना दिसला. त्याच्यामुळे त्याचा जीव वाचावा यासाठी मी तो प्रयत्न केला आणि त्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि नागरिकांचे सुद्धा त्या ठिकाणी मला कौतुकाचे खूप मोठे हे मिळाले. नक्की काय वाटतं, भाजप आतापर्यंत जे आहे कमिशनखोरीचे आरोप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत आणि सोबतच जे आहे भुयारी गटर नाही तर ते बुहारी गटर योजना झाली असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? आणि आपल्या नगराध्यक्षासाठी जे आहे उमेदवार निलेश किट्टे यांना का निवडून द्यावं? सर्वप्रथम मी तुम्हाला भुयारी गटर योजनाबाबत सांगू इच्छितो की 2016मध्ये जेव्हा हे भुयारी गटर योजना हे आमच्या वर्धा नगर परिषदची सभागृहामध्ये त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यामध्ये आम्ही लोकच होतो ज्यांनी ते ठराव त्या दिवशी पाडला होता आणि त्या दिवशी पाडल्यानंतर त्याच्या 1 आठवड्यानंतर ते ठराव पुन्हा मुख्य अधिकारी अश्विनीताई वाघमाडे यांच्याकडून पुन्हा आला. म्हणजे प्रशासक जास्त मजबूत झालं होतं का त्यावेळेस सरकारपेक्षा? कारण त्यावेळी त्यांना प्रेशर होता. कारण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्सकडून त्यांना जे अधिकार आहेत, जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्स यांना सुप्रीम कोर्टाचे अधिकार आहेत, त्यांच्या एक धोरण होता की त्यांना ते सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना ते योजना राबवण्याची अत्यंत गरज होती. तर जेव्हा पण ही जी योजना आहे सर्वसामान्य व्यक्तींना ज्यावेळेस आपण बघतोय की प्रत्येक नागरिक त्याच्यामधून त्रस्त आहे, तुम्हाला वाटते का ती खरंच योग्य होती म्हणून? त्याची आपल्याला समजणार नाही, पण जेव्हा आपण त्याला पुढील काळात जाईन हे जे सांडपाणी आहे हे सांडपाणी आता आपल्या नाल्यातून वाहून ते शहराच्या बाहेर आगी जाते आणि हाच पाणी त्यांना ट्रीटमेंट करून आपण शेतकऱ्यांना कशी पोहोचू शकतो त्यासाठी हे आपण इतवारा परिसरात एक ट्रीटमेंट प्लॅन बनवलेला आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट अजून आवर्जून सांगू इच्छितो की 2016मध्ये जेव्हा हे ठराव आला तेव्हा माझी आई नगरसेविका होती आणि इतर काही लोकांनी आम्ही सगळं मिळून त्यांना आम्ही ऑब्जेक्शन घेतला की तुम्ही जर फेज 1 कंप्लीट कराल, फेज 1 कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या पूर्ण म्हणजे ट्रीटमेंट झाल्यानंतरच फेज 2 करणार आहे. तरी ज्या प्रभागात आता भुयारी गटर योजना आली नाही आहे त्या प्रभागाचे जे नगरसेवक होते विद्यमान त्या सगळ्यांच्या प्रभागात ते भुयारी गटर योजनाचा
त्याला सेकंड फेजसाठी, पण जेव्हापर्यंत फर्स्ट फेज येणार नाही, सक्सेसफुल होणार नाही, ते अट आम्ही तिकडे टाकली होती. म्हणून ते ओन्ली फर्स्ट फेज झाली. सेकंड फेज जेव्हापर्यंत ते कंप्लीट होत नाही तेव्हापर्यंत ते होणार नाही. आणि त्यांचे जे भाजपला का मतदान करावं? भाजपला मतदान करण्याच्या आपल्याला मी सगळ्यांना एकच विनंती करतो की केंद्रात सध्या भाजपची सरकार आहे आणि राज्यात भाजपची सरकार आहे आणि वर्ध्यात पालकमंत्री देखील भाजपचा आहे. तरी आपल्याला एक डबल इंजनची सरकार म्हणून आपल्याला किती विकास होऊ शकतो हा आपल्याला सरळ, जर तुम्ही विरोधकांना तुम्ही निवडून दिला तो त्याच्यानंतर विरोधक आणि भाजपचे जे आमदार आहेत त्याच्यामध्ये मतभेद येईल. मतभेद आल्यानंतर ही तुमची चेतावणी आहे की धमकी आहे की जर तुम्ही बाकीच्यांना निवडून नाही दिलं तर आमचा विकास होणार नाही? धमकी नाही आहे, धमकी नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे जे पालकमंत्री आहे ते विकास करण्यासाठी अग्रसर आहे. त्यांच्या धोरण आहे की प्रत्येक कोणाकोपऱ्यात विकास झाला पाहिजे. असा ते कधी पाहत नाही का की मला या क्षेत्रात मतदान भेटला नाही तरी मी या क्षेत्रात फंड देणार नाही. त्यांनी सगळे क्षेत्रात कामं केलेले आहे. पण म्हणजे जर विरोधी जर कोणी निवडून आले त्यांना फंड मिळेल का? त्यांना देखील फंड मिळेल. आमदार साहेबांनी विरोधकांनाही फंड दिलेला आहे. या परिसरात काँग्रेसचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, त्यांनाही भाजपचे आमदारांनी आवर्जून बोलवून फंड दिला. ते कधी फंड देण्यामध्ये भेदभाव करत नाही. त्यांच्या एकच धोरण आहे की वर्धा शहरांचा विकास झाला पाहिजे. निलेश किटेंना नगराध्यक्ष म्हणून का मतदान करावं? आपल्या पालकमंत्र्यांनी सक्षम उमेदवार म्हणून आपल्या नगराध्यक्षासाठी निलेश किटे भाऊ यांना उमेदवारपदी दिलेली आहे. त्या सरांनी सांगितलंच आहे की केंद्रामध्ये भाजप आहे, आपल्या राज्यात भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप आहे, पालकमंत्री आपले भाजपचे आहेत. तर आपण निलेश भाऊ किटे यांना जर जोमाने प्रतिसाद दिला तर आपले जे कामं पालकमंत्रीच्या हस्ते लवकर होतील ते उशीर लागणार नाही आणि लवकर त्यांना प्रतिसाद मिळेल. आणि आपले निलेश भाऊ किटे हे बांधकाम सभापती होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बांधकाम सभापतीचे पद पार पाडले. म्हणून मी एवढंच सांगते की त्यांना एकदा चान्स द्या, संधी द्या. नक्कीच. काय वाटतं, राष्ट्रवादीचे संतोष सिंग ठाकूर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, दांडगा अनुभव आहे, त्यांनी सुद्धा नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. काय वाटतं त्यांना ही संधी का द्यावी? आपले नगराध्यक्ष संतोषभाऊ ठाकूर आहे, यांना 5 रेजिमचा अनुभव आहेत आणि ते नगराध्यक्ष पण राहिलेले आहेत. त्यांचं कार्यकाळ अतिशय चांगलं, म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत कार्यक्षमतेनुसार कार्य करण्यात काय म्हणते त्याला परिपूर्ण आहेत. आणि मी एक सांगू शकते की माझ्या आधी पण इथे नगरसेवक राहिले आहे, गेलेल्या 30 वर्षापासून ते राहिले आहे, त्यांची घराणीशाही आहे. पण याच्यावर मी जास्त बोलत नाही. आणि लोक म्हणतात की फक्त परिवारवाद, अरे लोक सुज्ञ आहे, ते ठरवतात की निलेश कोण नगरसेवक आहे, भारतीय, आम्ही नेहमी सेवेत तत्पर राहिलो आहे. तर गेला कोरोनाचा काळ असो की येणाऱ्या 9 वर्षात ज्यावेळेस इलेक्शन नाही झालं तरी आम्ही आमच्या प्रभागासाठी कार्य केले. आमचा वार्ड आमच्या इकडे नव्हता तरी आम्ही तिथे पूर्ण स्वच्छतेचे नाल्याचे पूर्ण काम केले. आणि गेल्या 30-35 वर्षापासून नगरसेवकांचे ते पदभार सांभाळतात आणि तेही घराणीशाहीच आहे. त्यांनी आम्ही पहिल्या रेजिममध्ये आमच्या घरकुलांची आम्ही बांधणी केली. 40 गरीब लोकांना 40 घरकुलं आम्ही निर्माण केले. जे अंगणवाडी वर्ध्यात कुठेच बनली नाही ती माझ्या प्रभागामध्ये बनली आहे. आज आपण आपल्या PSCमध्ये एक थोडक्यात मी सांगते की प्रोजेक्टर नुसार एक सुसज्ज असा हॉल तयार करणार आहे. माझ्या वार्डातील काँक्रिटीकरण तुम्ही पाहू शकता, विकसित असा माझा प्रभाग पाहू शकता. यामध्ये घराणीशाही परंपरावादी काही नाही. मी माझ्यासाठी वोट यासाठी मागते की आमचे कार्य पहा, आमच्यावर आमच्या जनतेचा विश्वास आहे आणि आम्ही लोकांसाठी तत्पर 24 तास झटणारे लोक आहोत. मतदान करावं संतोष ठाकूर यांना? माननीय संतोष भाऊ ठाकूर हे मागील 6 रेजिमपासून निवडून येत आहेत. आताच 5 होते, आता 6 झाले का? बरं 5 असतील. मी नवीन आहे, मला तेवढा नॉलेज नाही आहे. आणि त्याच्यानंतर ते नगराध्यक्ष पण राहिलेले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या नावाचं नगराध्यक्षासाठी पदासाठी समर्थन करेन. नक्कीच. काय वाटतं, आपण अपक्ष उमेदवार आहात आणि नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा जे आहे मतदान करावं लागणार आहे. काय वाटतं, कोणाला मतदान करायला पाहिजे आणि का? मतदान नगराध्यक्षासाठी अवश्य करायला पाहिजे, परंतु मी अपक्ष आता हे पूर्ण पक्षवाले पक्ष इकडून तिकडे होत राहतात. बरोबर आहे, इकडून उडी तिकडे उडी. तर त्याच्यामुळे मी आता सध्या माझ्याबद्दल विचार करतो की मी जर निवडून आलो, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण हे जे विषय आहे हे मी प्रामुख्याने मांडील. आणि राहिला नगराध्यक्षाचा विषय
तर त्या विषयात आता अपक्ष म्हणून मी सध्या काही बोलू शकत नाही. धन्यवाद. नक्कीच नागरिकांना काय वाटतं, कोणाला नगराध्यक्ष बघायला आवडेल? काय वाटतं, कोण नगराध्यक्ष बनेल? कमळ येईल. कमळ येईल म्हणते बुवा. काय वाटतं, नगराध्यक्ष कोण बनणार? महिला कोण बनेल? सुधीर भाऊ पांगोळ. काय वाटतं? सुधीर भाऊ पांगोळ. का बरं? चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि सुज्ञ माणूस आहे आणि बऱ्याचशा सामाजिक याच्यामध्ये तो नेहमी दिसते. त्यामुळे सुधीर भाऊ पांगोळ यांना नगराध्यक्षासाठी निवडून द्यावं. काय वाटतं आपल्याला? काय सुधीर भाऊ पांगोळ. पण मी काय म्हणतो, माझ्या घरासमोरची जी नाली आहे त्या प्रशांत कांबळेंनी बरोबर सांगितलं. मी आतापर्यंत सांगितलं होतं नगराध्यक्ष याला, वार्ड मेंबरला, का माझ्यामध्ये म्हणजे नालीचं चेंबर बदलवा. अजून नाही झालं, 1 वर्ष झालं. माझ्यानंतर माझीवाली गाडी ठेवायसाठी प्रॉब्लेम आहे. तेवढं सागवानचं झाड आहे, अप्लिकेशन दिली, सर्व दिली. आता माझी एकच अपेक्षा आहे, कोणीही निवडून या, माझ्यावाले ते सागवानचं झाड तोडा आणि माझ्या घरासमोरचे चेंबरचे नाली बदलवा. बस. काय वाटतं नगराध्यक्ष पण? मला असं वाटतं की सुधीर भाऊ पांगोळ यायला पाहिजे अध्यक्षपदावर. काहींचं कार्य जे 20-25 वर्षापासून सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये, आज वर्धेमध्ये सुधीर भाऊ पांगोळला ओळखल नाही असा एकही व्यक्ती नाही. माझ्या मतानं नगर मेंबर म्हणून सुधीर पांगोळच यायला पाहिजे. नक्कीच. आपल्याला काय वाटतं महिला वर्ग? आमच्या वार्डामध्ये तसा विकास झालेला आहे, पण एक गोष्ट मला मनात वाटते की जो आहे स्वच्छतेचा विषय. वर्धेमध्ये सगळीकडे कचरा उचलला जातो आणि तो वर्धेच्या पूर्ण हायवेला टाकला जातो. तर मला एवढंच म्हणणं आहे की जे 20 वर्ष 25 वर्ष जे कार्यरत आहे त्यांनी यावर खरंच विचार करायला पाहिजे. नगराध्यक्ष म्हणून कोणाला बघायला आवडेल आपल्याला? ठाकूर सर. संतोष सिंग ठाकूर. काय वाटतं आपल्याला? अरे काय वाटतं? संतोष सिंग ठाकूर. काय वाटतं आपल्याला? संतोष सिंग. काय वाटतं आपल्याला? काय वाटतं? हेट साला राष्ट्रवादी लावून म्हणूनच तुम्ही म्हणून राहिले संतोष सिंग ठाकूर. अच्छा, बोला. सगळे मेंबर आहेत आता इथे आणि त्याबद्दल मला असं विचारायचं आहे. सगळेजण म्हणतात संडासाचा विषय आहे, नालीचा विषय आहे, माझ्या घरासमोर हे काम नाही झालं, ते काम नाही झालं. पण आम्हाला मेन मुद्दा म्हणजे दारूबंदी आणि अवैध काम. हे कसे तुम्हाला थांबवता येईल? जर तुम्ही सक्षम स्वतःला म्हणता तर याच्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला माहिती करून घेण्यात आम्ही इच्छुक आहे. आमच्या मतापेक्षा तुमच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी याच्यावर जर प्रखर भूमिका घेतली तर जास्त बेटर राहील. आम्ही तर सदैव तत्पर आहोत. तुम्ही सांगा, त्या दिवशी आम्ही तिथे उपस्थित राहू, याचा शब्द आहे आपला. काय वाटतं नगराध्यक्ष कोण बनेल? नगराध्यक्षाचा मेनली 8 लोक उभे आहेत आणि 4 पक्षांचे लोक आहेत. राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गट एक आणि BJP आणि राष्ट्रीय काँग्रेस. आता तुम्हीच विचार करा की BJPकडून युती जी आहे महाराष्ट्रात ती कोणकोणत्या पक्षाची आहे? शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे आणि BJP हे मिळून सरकार चालवत आहे. आणि ही त्यांची योजना एक चांगला सुधीर भाऊ पांगोळला कसं पाडायचं, त्याचे वोट डिवायडेशन कसे करायचे, हा त्यांचा एक भाग आहे त्याच्यातला. म्हणूनच हे दोघं डमी कॅन्डिडेट त्यांनी उभे केलेले आहे आणि त्यांचं मताधिक्य किती कमी होईल ह्या हिशोबाने हा प्रयत्न चालू आहे. आणि माझ्या मते सुधीर भाऊ पांगोळच नगराध्यक्ष बनायला पाहिजे असं मला वाटते. माझं मत. नक्कीच. काय वाटतं आपल्याला? निलेश भाऊ किटे. निलेश भाऊ किटे. तुम्हाला काय वाटतं? का बरं निलेश भाऊ किटे? कारण ते बांधकाम सभापती राहिले आहे आणि राज्यमंत्री जे माननीय पंकज भोयर यांच्या जवळीक पण आहे, खूप जवळच आहे. हां, आणि त्यांचं तुम्ही कार्य पहा. जर कार्यकडे कमिशन खोरीचे आरोप होते मग ते भ्रष्टाचार करणार नाही असं वाटतं का तुम्हाला? मला सांगा, तुम्हाला माहिती अधिकाराचा आहे ना, टाकू शकता ना तुम्ही, मग कशाला आरोप करता? जर पुरावे म्हणूनच म्हणतोय साहेब, पुरावे दाखवा, करा, सिद्ध करा. 100% उद्या मला सकाळी भेटा. किती कोटी रुपयांचे पुरावे पाहिजे ते मला सांगा. काय वाटतं? भ्रष्टाचार मुक्त जो काम करेल त्यांनी नगराध्यक्ष पद स्वीकारावं. काय वाटतं नगराध्यक्ष कोण बनेल? मग कोण वाटतं जो भ्रष्टाचार करणार नाही असं कोण? भ्रष्टाचार मुक्त काम करेल त्यांनीच बनावे. आता संशयास्पद गोष्ट केली. काय वाटतं कोण बनायला पाहिजे? जनता ठरवेल. अच्छा, जनता ठरवेल. काय वाटतं कोण बनायला पाहिजे?
तसं तर सुधीर भाऊ सगळ्यात बेस्ट आहे. सुधीर भाऊ वाटतं. काय वाटतं आपल्याला, काय वाटतं? हां, तो आमच्या घरचा मुलगा आहे. लहानपणापासून इथे मोठा झाला. आम्ही त्याला लहानपणापासून पाहिला आहे आणि तो किती प्रामाणिक आहे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यामुळे निलेश हाच एक पर्याय आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही मला. नक्की काय वाटतं तुम्हाला? जो विकास करून त्याला मतदान करायचं. जो वार्डाचा विकास ज्यांनी केला आहे, शहराचा केलेला आहे, ते सर्वांना दिसूनच राहिलेलं आहे. त्याच्यामुळं कसं आहे की जो सुज्ञ मतदार आहे तो आपला एरियातला आणि सर्व गोष्टीचा विचार करूनच ज्याला मत द्यायचं आहे तो मत देईलच. नक्कीच. काय वाटतं या सर्व बाबींमध्ये जे आहे नागरिकांचं मत सध्या जे आहे, काही जणांनी थेट बोला. मी जनतेचं नगराध्यक्षाचं जे ओपिनियन घेतलं त्याच्यामुळे मलाही असं वाटू लागलं का सुधीरभाऊ पांगुळच योग्य व्यक्ती आहे. नक्कीच. अपक्षाचा सुद्धा जो आहे सहकार्य लाभलेलं आहे. काय वाटतं आपल्याला नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार? खडसे साहेब योग्य पर्याय आहे. आतापर्यंत आपण काँग्रेसला निवडून दिलं, मग BJPला देतो, मग अजून काँग्रेसला देतो, मग BJP देतं, एकदा BSPला देऊन पहा. आमचं UPमध्ये जे गव्हर्नमेंट होतं ते प्रशासनीय दृष्टी एकदम योग्य होतं. प्रत्येकाला योग्य म्हणजे गरिबांचा योग्य विचार केला गेला. तिथे अधिकारी पण कोणी गरीब गेला तर त्याची केस दखल घेतली जात होती. महायुतीचा एवढा दरारा प्रशासनावर होता, त्यासारखा प्रशासनावर दरारा निर्माण करण्यासाठी खडसे साहेबांना यांना निवडून द्यावे नगराध्यक्ष म्हणून मी अशी आपल्याला विनंती करतो. नक्कीच सर्वांनी आपले मतं मांडलेले आहेत आणि या मतं मांडल्यानंतर नागरिकांमध्ये सुद्धा जे आहे आपल्या नगरसेवकांविषयीची जे आहे एक काय म्हणतात आपल्याला सुरुवातीपासून जे आहे एक अनुभव येऊन गेलेला आहे की नेमकं हे पुढे काय करतील. ही अपेक्षा करतो की इथे सर्वांचे परत एकदा तुम्ही बाजूला व्हा, सर्वांनी चेहरे बघून घ्या, कारण यांच्यापैकीच कोणीतरी आपला नगरसेवक बनणार आहे. आणि या नगरसेवकांना बघितल्यानंतर परत 5 वर्षांनी हे नका कोणीच म्हणू की 5 वर्षानंतर 5 वर्ष कोणी बघितलं नाही म्हणून आत्ताच बघून घ्या आणि आपले नंबर किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याजवळ ठेवा. जर वाटत आहे की हे जर येत नाही आहे, आपल्या सेवा करत नाही, त्या दिवशी नक्कीच जनसंग्रामला कॉल करा. आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर राहू आणि याच्यासाठी तुमच्यासाठी तत्पर राहून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जे आहे कार्यरत राहू. यासोबतच ज्या प्रकारे आज नगरसेवकांनी इथे एकत्रित होऊन आपले प्रश्न मांडले, नागरिकांनी काही प्रश्न मांडले, येणाऱ्या 28 तारखेला थेट प्रश्न जो आहे येणाऱ्या नगराध्यक्षांना विचारण्याकरिता वर्धेतील शहीद भगतसिंग मैदान म्हणजे सर्कस ग्राउंड येथे जे आहे मी नगराध्यक्ष बोलतोय हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना थेट प्रश्न विचारण्याकरिता, भावी नगराध्यक्षांना प्रश्न विचारण्याकरिता आपले प्रश्न घेऊन सर्कस मैदान येथे उपलब्ध व्हावे एवढं आवाहन करतो. आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद आणि इथे सर्व उमेदवारांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी थेट मतदार आणि उमेदवारांना आमोरासमोर करण्याची जी संधी दिलेली आहे या प्रसंगी मी माझ्या भावी मतदारांच्या वतीने जनसंग्राम या न्यूज चॅनलचे हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. भविष्यामध्ये सुद्धा जनसंग्राम असाच प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून देईल निवडून आल्याच्या नंतर, एवढी अपेक्षा ठेवतो. जनसंग्रामने जी इथे मतदार जागृती केलेली आहे, उमेदवार आणि मतदार यांना एकत्र आणलं आहे, त्याबद्दल मी या चॅनलचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना परत एकदा धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. आलेले ते सर्व सुज्ञ नागरिक, आपण सर्व आपल्या वेळातून अमूल्य वेळ काढून इथे आले त्याबद्दल आपण सर्व नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि मलाश दादा यांनी इथे जनसंग्राम या माध्यमातून उमेदवार आणि नागरिक यांची आपणा सामना भेट करून दिली त्याबद्दल जनसंग्राम त्यांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद. आपलं सहकार्य असंच अपेक्षित राहील. नागरिकांसाठी सदैव जनसंग्राम सुद्धा तत्पर राहील.